हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर आज आपल्याला बनवायची ओल्या नारळाची बर्फी। तर त्याच्यासाठी मी हे नारळ चांगलं फोडून आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत। तर हे जेमतेम 3 नारळांचे काप आहेत। नारळ चांगले मोठे होते त्याच्यामुळे काप पण असे भरपूर संगळलेले आहेत। तर चला आपण मस्त आता नारळाची बर्फी बनवूया। तर त्याच्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं लागणार आहे। तर आपल्याला ते काप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं बारीक करून घ्यायचे। तर आपल्याला पूर्ण एकदम नाही टाकायचे, थोडे थोडे टाकून आणि मग ते बारीक करून घ्यायचे। तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे। तर मी हे बाकीचे सुद्धा जे नारळाचे काप आहे ते मी याच पद्धतीने बारीक करून घेणार। तर हे बघा, या पद्धतीने सगळे नारळाच्या कापचे मी असं पूर्ण बारीक असं हे करून घेतलेले, मिक्सरमधनं मारून घेतलेले। तर आता आपल्याला याची बर्फी तयार करायची। तर त्याच्यासाठी आपण आता गॅसवर कढई ठेवू। तर आता बघा, जर आपण हे पूर्ण नारळाचं पूर्ण असं बारीक केलेलं जर त्याच्यात साखर टाकली तर साखर आपली पूर्ण विरघळत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर बघा मी 1 वाटी ही साखर घेतलेली आहे। तर आपण कढईमध्ये साखर टाकून त्याच्यात थोडंसं पाणी करून आणि पाक करून घेणार आहे। जास्त आपल्याला करायचं फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे, म्हणजे साखर त्या नारळाच्या याच्यात राहणार नाही। तर हे बघा, थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं साखर विरघळण्यासाठी। हे बघा, साखर पूर्ण अशी विरघळली गेली पाहिजे या पद्धतीने। तर आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्या जी बर्फी राहील त्याच्यात आपल्याला साखर अशी लागणार नाही। आता बघा, या स्टेजला आपल्याला हे नारळाचं पूर्ण भुगा हा असा टाकून द्यायचा आहे। आता बघा, वेलची पूड टाकते मी याच्यात। तर थोडीशी चवीनुसार वेलची पूड टाकायची। मी थोडी साखरेमध्ये दळून घेतलेली वेलची पूड आणि थोडेसे बदाम टाकलेले। वाटल्यास तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट मिक्सरमधनं बारीक करून किंवा असे जर वाटले तुम्हाला थोडेसे काप करून ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। या पद्धतीने आता छान असं आपल्याला छान असा पूर्ण गोळा होईपर्यंत असं मिक्स करायचं आहे। तर हे बघा, याच्यात आपल्याला बर्फी अशी पाडून घ्यायची। तर तूप लावून घ्यायचं आहे ताटाला आपल्याला छान। हे बघा, असं तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे। मग आपल्याला ते बर्फीचं पूर्ण नारळाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे। पूर्ण असं याच्यात आपल्याला ओतून घ्यायचं। तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला असं मिश्रण असं थापून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला असं मिश्रण हे थापून घ्यायचंय, असं सेट करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित। थोडंसं आपल्याला हे असं थोडंसं सेट करून घ्यायचंय आणि गरम गरमच असे थोडेसे हलकं गरम असल्यावर आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तर आपली साधी आणि सिंपल आणि झटपट होणारी बर्फी ही नारळाची तयार। या पद्धतीने आपली ही बर्फी सेट झालेली आहे। तर आपण त्याच्या अशा थोडेसे हलके गरम असल्यावरच आपण अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय।